म्हणजे ताई जन्माच्या आधी देवाला वचन दिलं आम्ही की जे फळ पहिलं होईन आम्हाला ते तुम्हाला देऊ. पहिलं फळ आता हे पहिलं फळ म्हणजे सोनाली दिली ते तुम्ही देवालाच देवाला दिलेलं. त्यांच्या भावाला भाऊजाईला आम्ही सांगत असतो आमच्या लेकीला झोका द्या, झोक्यात बसा. आणि आज बीडमध्ये माझ्या मुलीने वारकरी संप्रदायामध्ये आणि शालेय शिक्षणामध्ये बी उच्च शिक्षण घेतलं आणि आज सर्व भारतासमोर दाखवून दिलं एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी ही सुद्धा शिक्षण घेतल्यानंतर काय करू शकते हे आम्हाला तर दाखवलं पण जगाला पण दाखवलं. काठीला दोरी म्हणजे बांधायची. लहानपणी लहानपणी हा काठीला दोरी बांधायची, विणा केला. हा दगडाचे टाळ करायचे. वा 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 म्हणजे दगडाच्या टाळामधून गायले अभंग आणि दगडाचे तिथून सुरुवात. वा आणि तसं कीर्तन करायचं. असं करता करता त्यांना छंद लागला गायन करायच्या. एखादी वाईट गोष्ट करताना मग माणसातलाच माणूस हरवलाय का, माणसातलीच ती दयेची भावना संपली आहे का? मग दया जर संपली असेल तर आपण माणूस कसले, मग जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? आणि जे लोक चुकीचं वागतात, स्त्रियांच्या बाबतीमध्ये चुकीच्या घटना घडवून आणतात, तर अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा तर व्हावीच. रामकृष्ण हरी. मी हरिभक्तीपरायण अमृता महाराज सातारकर. महाराष्ट्रातील नामवंत यूट्यूब चॅनल, जे चॅनल वारकरी संप्रदायाच्या रिलेटेड महाराष्ट्रातील सर्व जनतेचे मनोरंजन करत आलेले आहे, ते ओम साई क्रिएशन या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आणि सध्या मागच्या महिन्यामध्ये आपल्या चॅनलला 50,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. याच्या आनंदामध्ये आपण एका नवीन प्रकल्पाला आरंभ करत आहोत आणि त्याचीच पहिली विभूती म्हणजे आज आपण ज्यांना पाहतोय त्या बीड जिल्ह्याचंच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्र राज्याचं वैभव. म्हणजे एक मुलगी काय करू शकते इथंपासून ते मुलगी काय करू शकत नाही इथंपर्यंतचा प्रवास. तर आज आपल्यासोबत आहेत कल्याण स्वामी संस्थानच्या सर्वेसर्वा साध्वी सोनाली दी करपे आणि आज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. रामकृष्ण हरी ताई. कृष्ण हरी. साध्वी सोनाली दीदी करपे या नावानं महाराष्ट्रभर माझी ओळख आहे. सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान चकलंबा गाव तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी कल्याण स्वामी संस्थानची आम्ही सेवा करतो. महाराष्ट्रभर कीर्तन कथा या माध्यमातून माऊलींच्या आशीर्वादानं खूप छान प्रवास चालू आहे. धन्यवाद. इथून पुढे मी तुम्हाला खूपच काही विचारेन, माझ्या आयुष्याच्या संदर्भात असतील काही गोष्टी, आणि एक मैत्रीण म्हणून तुम्ही उत्तर देचाल असाही मला एक आशावाद आहे. तर माझी ओळख तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आता मी इथून पुढे आपल्या ज्या आज मुलाखत म्हणजे आपल्याकडे ज्या सत्कार मूर्ती आहेत त्यांच्याशी काही गप्पा मारते. तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही कशा आहात? एकदम छान. एकदम छान. त्यातच मग तुमचे प्रोग्राम कसे वगैरे, संस्था कशी चालू आहे, सध्याचे दिवस आता पितृपक्ष सुरू आहे, मग त्या अनुषंगाने तुमची तब्येत म्हणा या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही कशा आहात? सध्या पितृपक्षाचा कालावधी आहे. कीर्तन वगैरे चालू आहेत आणि आपल्याकडे जे मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे ती पण छान चालू आहे. रोजच्या प्रवासानं थोडंसं थकवा वगैरे गोष्टी असतात, पण नामस्मरणाची एवढी मोठी एनर्जी आहे की त्या थकव्याचा काही विचार वाटत नाही. असं पण खूप छान आहोत, आम्ही समाधानी आहोत. या थकव्यातून मगाशीच तुमची एक विद्यार्थिनी अशी म्हणाली, खरं तर हा प्रश्न शेवटसाठीच होता, पण आता थकवा तुम्ही काढला त्यामुळे थकव्यातून मला असं वाटतंय, एक तुमचीच विद्यार्थिनी होती ती म्हणाली की मला ताईंना असं सांगायचं आहे दीदींना आमच्या की त्या स्वतःच्या हेल्थकडे अजिबात लक्ष देत नाहीत आणि त्या गोष्टी मी त्यांना सांगू शकत नाही, तर तुम्ही माझ्याकडून त्या गोष्टी सांगाव्यात. आता तिचं म्हणणं काय होतं की त्या कार्यक्रमावरून रात्रीच्या लोक उशिरा येतात, मग समजा 4 जरी वाजले तरी त्या पहाटे 5 पासून आमचा रियाज घेतात, मग त्या थकलेल्या असतात तरी देखील आम्हाला सांगतात की नाही मी थकलेली नाही. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? काय आहे की
आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक त्यांच्यासमोर एक आयडल आहोत हो. आणि त्यांना घडवणं हे मी ठरवलेलं आहे की आपण विद्यार्थ्यांना घडवायचं, आपल्या जवळचं ज्ञान द्यायचं. मग ते ज्ञान देत असताना कधी आपल्याकडे वेळ कमी पडतो, कधी आपल्या कार्यक्रमाचा प्रवास, मग याच्यातून वेळ काढत आपल्याला त्यांना शिकवायचं आहे. आणि त्यांना शिकवता वेळेला जर आपण म्हटलो की मीच थकलेली आहे, तर ते पण तसंच आपल्याकडनं शिकतील. मग आपणच आपली एनर्जी दाखवायची की मी थकलेले नाही, माझ्या थकव्यापेक्षाही माझं काम माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी कधी माझ्या विद्यार्थ्यांना असं म्हणत नाही की मी थकले म्हणून. या गोष्टीमुळेच कदाचित तुम्ही महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं नाव कमावलेलं आहे. कारण स्त्रीकडे पाहिलं म्हणजे समाजामध्ये आज भारतामध्ये आपण ज्या राहतो तिथं स्त्रीकडे जर बघितलं ना तर दुय्यमच समजलं आता तिला की काहीच करू शकत नाही. पण तुम्ही काही न करू शकणारी स्त्री आज एवढं मोठं वैभव उभं करते, एवढं मोठं साम्राज्य निर्माण करते, ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. प्रत्येक मुलीने तुमच्याकडून हीच गोष्ट घ्यावी की आपल्याला काही ना काही अस्तित्व निर्माण करावं. म्हणजे तुम्ही स्वतःच केलं असं नाही, पण इतरही मुली तुम्ही घडवताय. आज घडलेल्या मुली महाराष्ट्रभर कीर्तन करतायत, हे तुमचं खूप मोठं यश आहे. आणि यातूनच हा प्रश्न उद्भवतो की जेव्हापासून तुम्ही हा प्रवास सुरू केला संस्थेचा, त्यावेळी तुम्हाला कोणत्या गोष्टीतून असं जाणवलं की महाराष्ट्रामध्ये मुलींना शिकवणारी एक संस्था असावी? खरं तर मी कीर्तन करावं ही माझ्या आईची खूप प्रामाणिक इच्छा किंवा तळमळ होती माझ्या आईची. आणि मग मी कीर्तनासाठी तयार झाले. जेव्हा आम्ही कीर्तनासाठी आम्ही स्वतः प्रवास करू लागलो, तर अनेक ठिकाणी जेव्हा कीर्तनं होत होती त्यावेळेला काही लोक भेटत गेले की दीदी आमच्या पण मुलीला तुमच्यासारखं बनायचं आहे आम्हाला. म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट पाहतो ना तेव्हा आपल्या पण मनामध्ये इच्छा निर्माण होते की आपल्याला पण तसं बनायचं किंवा आपण पण हे करू शकतो. तर मी जेव्हा कीर्तन करायला लागले त्यावेळेला इतर लोकांच्या मनात निर्माण झालं की जसं या ताई कीर्तन करतात मग आपली पण मुलगी करू शकते. पण हे करू शकते इथपर्यंत ठीक आहे, पण ते करण्यासाठी मग, कारण कीर्तन असेल भजन असेल हे शिकण्यासाठी किती मोठा संघर्ष, किती मोठा प्रवास, किती मोठा त्रास. पण या सगळ्या त्रासामध्ये आई वडील सोबत राहिले, त्यांनी शिकवलं, कधी थांबले नाही, मला पण थांबू दिलं नाही, कधी माझा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. आणि सगळ्या अडचणीतून, म्हणजे एक तर आम्ही खूप ग्रामीण भागामध्ये राहतो, बीड जिल्ह्यातलं अगदी जिल्ह्यातलं तालुक्यातलं शेवटचं गाव. तर एवढ्या म्हणजे जिथे रस्ता, पाणी, प्रवासाची साधनं या सगळ्या गोष्टींची अडचण, पण त्यातूनही आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिकवलं, घडवलं. मी विचार केला मग माझ्या शिक्षणासाठी एवढ्या अडचणी निर्माण झाल्या आणि ज्या लोकांना आता शिकायचं की त्यांच्या मुलींना घडवायचं आहे ते कसे शिकतील. मग माझ्या आईनं मला प्रेरणा दिली की बाळा आपण मुलींसाठी वारकरी शिक्षण संस्था किंवा आपल्याकडचं ज्ञान जे आपल्याकडे आहे थोडं बहुत ते आपण देण्याचा प्रयत्न करू. मग पहिले सुरुवातीला 1-2 मुलींना आपण आपल्याकडे निवासी ठेवला, आश्रय दिला, त्यातून त्या मुली घडल्या. मग त्या मुलींचं गायन पाहून अनेक मुलींना प्रेरणा मिळाली की आपण पण हे करू शकतो. मग असं करत करत मागच्या 16 वर्षापासूनही आपण म्हणजे असं काही ठरवून नाही केलेलं, पण माऊलींच्या आशीर्वादानं या घडत गेलेल्या गोष्टी आहेत. तर मुली इथे मग आता खूप छान मुली 250-300 सध्या आहेत, हा दरवर्षीचा आकडा आहे. अशा प्रमाणात मुली शिकतात. आता तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागातून आम्ही बिलॉंग करतो, आम्ही पण येताना पाहिलं प्रवास पूर्णपणे ग्रामीणच होता. आता म्हणजे रस्ते पण जरा रस्त्याचा पण प्रॉब्लेम झाला आणि अशा परिस्थितीत खरं तर एवढं महाराष्ट्रामध्ये नाव कमावणं ही खूप अवघड गोष्ट आहे. तर यासाठी आपल्या ज्या आयुष्यातल्या सवयी असतात त्या कारणीभूत असतात. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमची सकाळपासून ते रात्रीपर्यंतची डेली रुटीन म्हणजे दिनचर्या काय आहे? आता दिनचर्येचा जर विषय निघाला तर एक कधी कधी आम्हाला ना रात्री प्रवास खूप झाला ना तर यायला थोडासा उशीर होतो. म्हणजे कधी रात्रीचे 2 वाजतात, कधी पहाटेचे 4, कधी 5ही वाजतात. पण म्हणजे खूप उशिरा आपण आलो ना, आल्यानंतर थोडंसं 1-8 घंटा रेस्ट घेऊन स्नान करणं, नित्यपूजा माझ्या जीवनामध्ये आहे, मी ते सांभाळली. काही ठराविक पारायणं पण आहेत ते मी करते. आणि ते झाल्यानंतर मग मुलींना वेळ देणं, त्यांना समजावून सांगणं आणि पुन्हा आपल्या रेग्युलर कार्यक्रमाचं जे आहे रुटीन ठरलेलं ते करणं.
आणि असं स्वतः तुम्ही अजून रियाज करता का? कारण तशी म्हणजे रियाज केल्याशिवाय एवढं छान गायन तुम्हाला जमणार नाहीच. आता असं बसून रियाजाला मला वेळ नाहीये, पण माझ्या लहानपणापासून मला सवय आहे. गुणगुण मी प्रवासात असू दे, कुठे असू दे, असं गुणगुणत राहणं, कुठल्या तरी एक छान विचारात असणं किंवा एखादं नवीन आपण काही ऐकलंय तर त्याला आपण लगेच आपल्यामध्ये उतरवणं किंवा ते तयार करणं, हे सारखं कंटिन्यू असतं. एवढंच नाही तर मला एक सवय आहे, एखादं मी काही जर नवीन ऐकलं तर ते आपण आत्मसात करणं आणि मुलींना सांगणं की बाळा तू पण हे बसव, तुम्ही पण हे बसवा. ही पण सवय आहे मला. आणि बाय चान्स कधी माझ्याकडनं मला स्वतःला ती गोष्ट नाही बसवणं झाली तर मी मुलींना सांगते तुम्ही बसवा. किती वर्षापासून करता तुम्ही रियाज म्हणा? लहानपणापासून तरी कितवीत गेल्यापासून शाळेच्या गायनात म्हणजे तुम्हाला रस वाटायला लागला? काय असतात काही आपल्या निसर्गता काही गुण असतात आपल्यामध्ये. बरोबर. बालपणापासूनच आमच्या घराण्यामध्येच पूर्ण आध्यात्मिक वातावरण आहे. पहिले आमचे चुलत आजोबा जे महात्मा होते, संन्यासी महात्मा, तर ते पण भजन करायचे. आमचे आई वडील पण भजन करतात. आईच्या आई, आईच्या आजी, म्हणजे आईच्या तिकडची लोक आणि वडिलांच्या तिकडची लोक आध्यात्मिक असल्या कारणानं गाणं हा गुण निसर्गताचा आहे. त्याच्यामुळे बालपणापासूनच तेच म्हणतात बालपणी सर्वज्ञता त्वरित येते, असं तुमचं झालं. असो. आणि लहानपणाचाच विषय तर शैक्षणिक बाबतीतही कसा तुमचा कल होता? शैक्षणिक बाबतीमध्ये खूप छान. वडिलांना शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांना खूप इंटरेस्ट की आपले लेकरं सुशिक्षित झाले पाहिजेत, म्हणून वडिलांनी म्हणजे मी MA BEd पर्यंत अभ्यास करावा, इथपर्यंत मी डिग्री घ्यावी. तसं तर याहीपेक्षा जास्त, पण कीर्तनाचा प्रवास जास्त वाढल्या कारणानं MA BEd पर्यंतचं शिक्षण घेतलं मी. शास्त्रीय संगीतामध्ये विशारद झालं वडिलांच्याच इच्छेनं, वडिलांच्याच आग्रहानं DEd BEd MA इथपर्यंत शालेय पदव्या प्राप्त केल्या. आणि हे मीच नाही तर माझे 2 भाऊ आहेत, ते सुद्धा उच्च शिक्षित आहेत. 2 नंबरचे भाऊ माझे ग्रॅज्युएशन आहेत कम्प्लीट. आणि माझा छोटा भाऊ जो आहे सगळ्यातला तो डॉक्टर आहे, त्यांना BAMS ची डिग्री प्राप्त केलेली आहे. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप छान चांगलं वातावरण आहे. आजकाल कसं होतं संप्रदायामध्ये एखादा जर मुलगा साधना करायला लागला तर म्हणजे शिक्षणाला दुय्यम स्थान दिलं जातं. म्हणजे संप्रदायात कीर्तन भजन म्हणा ते एकदम माणसाला एवढी गोडी लावतं की दुसऱ्या कोणत्याही गोष्टी आपल्याला सुचत नाहीत. मला म्हणजे माझ्या अनुभवावर मी सांगते. तर तुम्ही आजकालच्या तरुण मुलांना जे संप्रदायात आहेत आणि मुलींना काय सांगाल शिक्षणाच्या बाबतीत? एक पूर्वीपासून एक म्हण चालत आलेली आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर माणसानं ज्ञान संपन्न व्हावं. आध्यात्मिक शिक्षण हे आपल्याला स्थिर समाधानी ठेवण्यासाठी आहे, पण शालेय शिक्षण जे सामाजिक ज्ञान आपल्याला पाहिजे तर ते ज्ञान जर आपल्याकडे असेल किंवा शिक्षण आपल्याकडे भरपूर असेल तर आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असतो. म्हणून खूप छान शिकावं आणि खूप खूप अभ्यास करावा. समाजातलं सर्व स्तरातलं ज्ञानही आपल्याला असावं. एक कीर्तनकार म्हणून. आणि कीर्तनकाराकडे एक चांगला नजरिया, एक चांगला पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा असण्यासाठी एक उच्च शिक्षणही असणं फार गरजेचं आहे. हे मी माझं व्यक्तिगत मत आहे. आणि आता तुम्ही म्हणताय की आम्ही तिघेही उच्च शिक्षित आहोत, तर आता ग्रामीण भाग आहे त्यामुळे तुम्ही तुमचं शिक्षण इथपर्यंत कसं कंप्लीट केलं तुमच्या भावांनी? शिक्षण घेत असताना खूप त्रास झाला. त्रास म्हणजे कधी आईला सोबत राहावं लागलं माझ्या शिक्षणासाठी, कधी वडिलांना सोबत राहावं लागलं. पण वडिलांची जी प्रचंड इच्छाशक्ती होती ना, आमच्यातले सुद्धा काही गुण की आपण आपल्या लेकरासाठी कष्ट घेतोय पण ते त्याचं चीज करतील, तर त्या विचारधारेवरती वडील सगळ्या प्रपंचातल्या त्यांच्या ज्या काही गृहस्थ जीवनातल्या ज्या अडचणी आहेत किंवा समजा एक संसार सावरणं लहान मुलांना घेऊन त्यांच्या परिवाराला घेऊन, तर ह्या सगळ्या गोष्टींना फेस करत वडिलांनी शिकवलं आणि त्यांच्या त्या सगळ्या प्रयत्नाला आज पाहतोय आपण की यश आलेलं आहे. यश आलेलं बरोबर आहे. खरं तर आई वडिलांच्या शिवायही काही होत नाही. मग शिक्षण तुम्ही इथंच कम्प्लीट बीडमध्ये केलं का बाहेर? चकलंबा या गावात माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. 12वी बाहेर, DEd सुद्धा बाहेर, म्हणजे बीड केज असेल,
किंवा बीडच्या अलीकडे जय भवानी कॉलेज आहे, गढी म्हणतो आपण त्याला, गेवराई आणि बीडच्या मध्ये, तर तिथे असं शिक्षण झालं. बऱ्याच ठिकाणी शिकले एकंदरीत सांगायचं असं. शिकत असताना अशी कोणती फेज होती की आयुष्यात असं काहीतरी होतं, टर्निंग पॉईंट म्हणतो आपण त्याला, की आपल्या मनात एक आग निर्माण होती की नाही मला हे करायचं आहे. तर तुमच्या मनात का असं निर्माण झालं की नाही मी मुलींची संस्था टाकणारच आहे? आता मग अशी तुम्ही सांगितलं की मला ज्ञान आहे आणि ते ज्ञान मला द्यायचं होतं, तुमच्या आईने पण सांगितलं, पण काहीतरी अशी घटना घडली असणार, त्याशिवाय एवढे मोठे निर्णय होत नाहीत आणि प्रत्येक गोष्टीला कारण असतंच. तर ते कारण काय? तसं असं काही कारण वगैरे नाही आहे काही, फक्त एकच विचार होता की मला हे आध्यात्मिक शिक्षण घेत असताना किंवा शिकत असताना खूप भयंकर अडचणी आल्या. कारण एका जागेवरती मला हे सगळं मिळालंच नाही. बरोबर. गायन शिकायचं असेल बीडला जा, तुम्हाला आणखी काही आध्यात्मिक शिक्षण घ्यायचं असेल या महाराजांशी भेटा, हे ग्रंथ वाचा, हे ग्रंथ उपलब्ध करण्यासाठी पैठणला जा, कधी आळंदीला जा. मग हा संघर्ष माझे आई वडील माझ्यासोबत आहेत म्हणून मी करू शकले. पण हे प्रत्येकच पालक तिथपर्यंत टिकतील किंवा ते लेकरं सुद्धा तिथपर्यंत टिकतील असं नाही. मग मी विचार केला जर एवढ्या अडचणी आपल्याला असतील, आपण टिकलो, पण हे बाकीचे टिकतील का नाही काय माहिती नाही. भलेही त्यांच्यामध्ये ज्ञान घेण्याची खूप मोठी जिज्ञासा असेल, पण वातावरण अनुकूल न मिळाल्यामुळे हे जर थांबले तर मग हे असं नको व्हायला दुसऱ्याच्या जीवनात, जो संघर्ष आपण केलाय. हो. मग ह्या अडचणी दुसऱ्यांना नको म्हणून मुलींची वारकरी शिक्षण संस्था आपण इथे काढू, ज्यांना आध्यात्मिक क्षेत्रात पुढे जायचं त्यांच्याकरता. मग या संस्थेमध्ये मुलींना गायन, पखावाज वादन, कथा, कीर्तन, ज्या गोष्टीसाठी मला खूप भटकावं लागलं, म्हणजे मी कधी कधी म्हणते की मला ज्ञान एका जागेवर मिळालंच नाही, ते मी मधमाशीसारखं गोळा केलं. तर तसं बाकीच्यांच्या जीवनामध्ये त्या अडचणी येऊ नयेत म्हणून एका जागेवरती सगळं ज्ञान त्यांना उपलब्ध व्हावं, हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. मी त्याच्यामध्ये 100% तर परिपूर्ण नाही आहे, पण एक माझा छोटा प्रयत्न आहे. परिपूर्णतेचा विषय येतच नाही, कारण आता आम्ही आल्यापासून पाहतोय, पाहण्याचा विषय लांबच राहू द्या, पण आता मुलींना ते तुम्ही इथं देताय. आता कीर्तनाची प्रॅक्टिस म्हणा, त्या मुली एवढ्या लहान मुली आहेत आणि इतक्या भयंकर हरकती काढतायत, अक्षरशः 50-60 वर्षांच्या व्यक्तींना पण अशा हरकती काढणे जमणारच नाही असं मी स्वतःवरून सांगते. म्हणजे मी पण गाते, पण माझ्या वयापेक्षाही त्या खूप लहान आहेत आणि इतकं छान गात आहेत, खूप छान वाटलं. आणि हे सगळं तुमचं कष्ट आहे. एक बोलू का? हां. म्हणजे लहान मुली एवढ्या छान हरकती कशा काढतात, तर त्याचं एक सोपं उत्तर आहे, हा या जागेचा प्रभाव आहे. हां, ते पण आहे. म्हणजे ही भूमीच एवढी पवित्र आहे, म्हणजे माझी योग्यता नसताना जर या जागेनं, या भूमीनं सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांची संजीवन समाधी आहे इथे, तर महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आपल्याकडे काहीच नाही आहे. ज्ञान हे सागरासारखं आहे, त्यातला कुठे एक थेंब आहे माझ्याकडे. तर त्या एका थेंबाच्या बळावर जर ज्ञानेश्वर महाराज म्हणा, तुकोबाराय म्हणा, कल्याण स्वामी महाराज म्हणा, जर महाराष्ट्रभर मला फिरवत असतील, तर हा कशाचा प्रभाव आहे? त्या जागेचा प्रभाव आहे. फक्त एवढंच आहे की माझी तिथे खूप श्रद्धा आहे आणि कल्याण स्वामी महाराजांच्या चरणावरती प्रचंड माझी निष्ठा आहे. म्हणजे झोपेतून उठलं की त्यांचं पहिलं नाव, कीर्तनाला उभी राहिले की पहिले त्यांचं नाव. म्हणजे त्यांचे मग त्या जागेच्या प्रभावानं जर मी घडले असेल, तर इथे राहणाऱ्याला आणि सेवा करणाऱ्याला, झाडू मारणाऱ्याला तो प्रसाद भेटणारच, ते साहजिक आहे. ते पण आहेच. मग अशी तुमच्या मुली म्हणाल्या की आम्ही आमच्या संस्थेशी जोडलेलो आहोत आणि याचं मूळ कारण म्हणजे सेवा. मला इतकं छान वाटलं की एवढ्या लहान वयात एवढी मोठी समज, घरी पण नव्हते तर राहिला, आणि म्हणजे तुमचं एवढं सहवास त्यांना लाभत नसणार सकाळपासून रात्रीपर्यंत, तरी जागेच्याच प्रभावामुळे त्या समजूतदार झाल्यात आणि खूप मोठी समज त्यांच्यात आली. तर आणि कसं होतं, तुम्ही महाराष्ट्रामध्ये आज कथाकार म्हणूनही खूप प्रसिद्ध आहात. कीर्तनापेक्षा कथा तुमच्याच भागात, याच भागात खूप प्रसिद्ध आहेत. हिंदीतही तुम्ही कथा करता. तसेच तुम्ही तुमच्या संस्थेतून कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार आणि मोठ्या मोठ्या गायक तयार केलेले आहेत. मला हे जाणून घ्यायचंय की तुम्ही पहिलं कीर्तन कधी केलं होतं? पहिलं कीर्तन मला वाटतं मी 12 वर्षाची असेल त्यावेळेस मी पहिलं कीर्तन केलं होतं. 12 वर्षाची? हा, त्यावेळेस आणि तो अभंग वगैरे कोणता होता?
अभंग ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी हा अभंग होता. आणि कीर्तनासाठी उभं कोणी केलं म्हणजे वडिलांनी, आईनी? आई तिची खूप तळमळ आहे. पहिले मी फक्त भजनच म्हणत होते. मग माझी आई म्हटली बेटा तू कीर्तन पण केलं पाहिजे. मग मी जेव्हा कीर्तन केलं तेव्हा पण ती थांबली नाही. म्हणजे मला वाटतं न थांबणं हे जे माझ्यातले गुण आहेत ना ते तिच्यामुळेच आहेत. कारण तिला पण थांबायला आवडत नाही. आपण फक्त आपल्या कामावर फोकस करा, आपल्या सेवेवर, आपल्या अभ्यासावर, आपल्या जबाबदारीवर, आपल्या कर्तव्यावर फोकस करा. मग आई बोलली की बाळा तू आता कीर्तन करते पण तू कथा पण केली पाहिजे. माझे गुरुवर्य आहेत. म्हणजे माफी असावी की शास्त्र सांगते गुरुचं नाव आपण आपल्या तोंडानं घेऊ नये, पण माहिती व्हावं. कारण माझ्या गुरुचं नाव अनेक लोकांना माहिती होण्यात तो खूप आनंद असेल मला. कारण माझ्या गुरुच्या चरणावर माझी प्रचंड श्रद्धा आहे. हे मी सांगणं सुद्धा हे माझं लहानपण आहे. कारण प्रत्येक शिष्याची आपल्या गुरुच्या चरणावर श्रद्धा असतेच. तर माझे गुरुवर्य रामायणाचार्य, भागवत कथाकार गुरुवर्य विजय महाराज सुलाखे माझ्याच गावातले आहेत. तर माझ्या गुरुनं मला गायन शिकवलं. सुरुवात त्यांच्याचपासून झाली माझी. ते मला रामकथेला सोबत घेऊन जायचे, ते रामकथा गायचे, भागवत कथा करायचे. तर मग आईनं सांगितलं बेटा तर तू रामायण कर. मग मी पहिले रामायण कथा केली. आई बोलले आता तू रामकथा करतेस बाळा पण तू आता भागवत कर. मग मी भागवताचा अभ्यास केला. मग आई बोलली बाळा तर तू भागवत शिकली पण तू आता शिवपुराण शिकली पाहिजे. मग मी शिवपुराणचा अभ्यास केला. आई बोलले मग बाळा तू आता देवी भागवताचा अभ्यास केला पाहिजे. मग मी देवी भागवताचा अभ्यास केला. मग म्हटलं आई मी अजून काय काय केलं पाहिजे. आई म्हटल्या ना तू 18 पुराणाचा अभ्यास केला पाहिजे. मी म्हटलं आई मी तुझी इच्छा पूर्ण करणार, तू फक्त मला आशीर्वाद देत चल, मी सगळं करते. म्हणजे न थांबणं हा आईचा स्वभाव आहे. आणि तशीच सवय मला पण लागलेली. आपण अभ्यास करत राहिलं पाहिजे. आणि लता दिदींचं एक वाक्य आहे की कोणीतरी बोललेलं लता दिदींना, दीदी हे छोट्या छोट्या मुलांचं तुम्ही ऐकताय. तर दीदी बोलल्या त्या छोट्या मुलांकडून पण शिकायला मिळत असतं. कारण ईश्वरानं प्रत्येकाला काही ना काही एक वेगळं कौशल्य दिलेलं असतं. पण शिकत राहणं हे आपल्यामध्ये आपल्याला पुढे घेऊन जाणारा गुण आहे. तर शिकत राहा, अभ्यास करत राहा, ही सुद्धा माझ्या आईची शिकवण आहे. तुमच्याच पावलावर पाऊल ठेवलंय तुमच्या शिष्यांनी सगळ्याच. आणि आज महाराष्ट्रातील नामवंत जे गायक आहेत त्यांच्यासोबत त्या एवढ्या लहान मुली गातात. आणि युट्यूबवर अक्षरशः त्यांनी म्हणतो ना एक चालीवर एक चाल असा धुराच केलेला आहे. आता मी नाव कोणाचे घेत नाही कारण एकीचं नाव घेणं तर बरोबर वाटत नाही. खूप तर तुम्ही मला नाही वाटत की तुम्ही प्रत्यक्ष कोणाचं कौतुक करत असताल. तर आज इथं या व्यासपीठाच्या माध्यमातून त्या विद्यार्थिनींचं कौतुक करा की जे गायक आज गानसम्राट म्हणतात, स्वरसम्राट म्हणून घेतात, त्यांच्यासोबत ते चाली गात आहेत. तर तुम्हाला ते बघताना कसं वाटतं? मला एवढं समाधान वाटतंय की एक महाराजांचं प्रमाण आहे, पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. म्हणजे लेकराचं कौतुक केल्यानंतर जसा आई वडिलांना आनंद होतो ना, तर जेव्हा विद्यार्थ्याचा शिष्याचा गौरव होतो, शिष्याचं कौतुक होतं ना, तर गुरुलाही त्याच पटीमध्ये आनंद होत असतो. मी प्रचंड समाधानी आहे. मला प्रचंड आनंद आहे की ही लेकरं आता शिकतायत, अभ्यास करताय. पण ज्यांचं जीवनच साधना बनलेलं आहे अशा लोकांच्या सोबत त्यांना गाण्याची संधी मिळते. आणि ती लोक त्यांना एकदम स्नेह करतायत, माया करतायत, त्यांच्या जवळ उभा राहण्याची संधी देत आहेत. आणि भले ते लेकरं गाताना चुकत असतील पण त्यांचं कौतुक करतात, शाबासकी देऊन, कधी पाठीवरती थाप मारून, कधी डोक्यावरनं मायेचा हात फिरवून. तर ही गोष्ट माझ्यासाठी ना एक काय म्हणतात ना गिफ्ट स्वरूपात आहे. मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. व्हिडिओ बघतो आम्ही तुमचे युट्यूबला, तुम्ही काय करता फक्त पांडुरंगा करू एवढं सुरू करून देता, बाकीच्या मुली म्हणत असतात ते. पण ज्यावेळी ते सुरू करतात ना एक हरकत अशी निघते त्यांच्याकडून की दुसरे गायक असे आश्चर्यचकित होतात. आणि त्या ज्यात एक्सप्रेशन येत ना त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्या कॅमेऱ्यात सगळे आलेले असतात. आणि ते त्या मुलींचं यश नाही. आता तुम्ही विषय काढला म्हणून एक गोष्ट सांगते. आता ज्या मुलींना मी माझ्यासोबत घेऊन जाते, मी फक्त सुरुवात करून देते. रामकृष्ण हरी रूपवाहता लोचनी पांडुरंगा करेपर्यंत मी त्यांना म्हणायला सांगते. त्या किती सुरात म्हणतील, किती चुकतील याचा विचार न करता मी त्यांना म्हणायला सांगते. माझा उद्देश एकच आहे त्याच्या पाठीमागे की त्या तयार झाल्या पाहिजेत, त्यांना धाडस आलं पाहिजे. आणि त्या चुकल्यात कुठं हे सांगण्यासाठी तर मी आहेच आहे त्यांच्याकडे. पण त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे की आज आम्ही दीदींच्या कीर्तनात हे म्हटलोय म्हणजे दुसऱ्या कीर्तनात पण आम्ही म्हणू शकतो. मग हा त्यांचा विश्वास वाढावा.
याच्यासाठी मग त्यांनी चुकल्यानंतर माझ्या कीर्तनावरती काही परिणाम होईल का ही भीती मी अजिबात बाळगत नाही. म्हणजे जो परिणाम होईल तो होईल, पण ही म्हटली ना आज त्या आनंदात मी असते. ते आहे. मग आता या मुली घडवत असताना तुम्ही त्यांना अशी विशेष काही शिस्त लावली? हां, या सध्या ज्या मुली माझ्याकडे आहेत शिकतायत, म्हणजे आता जे शिकून गेलेत त्यांनाही माझं सांगणं ते असतं, पण ज्या सध्या आहेत ना त्यांच्यावरती मी जास्त फोकस करते. ज्या आपल्याकडे आहेत त्यांना एकच सांगण्याचा प्रयत्न करते की बाळांनो, संप्रदायाचे जे रूल्स वगैरे आहेत ते आपण सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये खूप जास्तीचं काही नाही, पण जेवढं आपल्याला जमतं की मोठ्यांचा आदर करणं, कोणाला उग्र न बोलणं, चुकीचं न बोलणं. आपल्याकडे हे आहे, आपल्याला गाता येतं, आपल्याला बोलता येतं, याचा क्षुल्लक अहंकार आपण न ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि सेवा सगळ्यात महत्त्वाची. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सेवाभाव, नम्रता या गोष्टी ठेवा. हे त्यांना वारंवार मी सांगण्याचा तेवढा प्रयत्न करते. म्हणजे आता संस्थाही सांभाळताय, मुलींची मनं जपताय, मुलींना घडवताय आणि कीर्तन कथाही करताय. मग या दोन्हींचा मेळ कसा लागतो? माझ्यासाठी म्हणजे हे खूप मोठं आवाहन आहे. कारण हे सगळं करणं, त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या आपला प्रवास चालू असणं, पण याच्यासाठी माझ्या आईवडिलांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला. म्हणजे भले मी कीर्तनासाठी बाहेर गेले तर पाठीमागे मुलींना लक्ष देणं, त्यांना वेळेवर जीव घालणं, अभ्यासाला बसवणं. आणि दीदींनी तुम्हाला काय सांगितलं आहे ते तुम्ही लक्षपूर्वक करा, एवढा माझा निरोप वारंवार मुलीपर्यंत पोहोचवण्याचं काम माझे आईवडील करतात. संस्था चालवण्यामध्ये त्यांचं खूप मोठा सपोर्ट आहे मला. आणि बाकी एरवी तर मी त्यांना सांगते, कसरत होते माझी, पण माझ्या सिनियर काही अशा विद्यार्थिनी आहेत की म्हणजे आता त्या कथा करतात, कीर्तन करतात, ती पण लेकरं असं सारखं समजावून सांगून त्यांचे स्वतःचे काही चांगले गुण आहेत त्या माध्यमातून मुली पण सपोर्ट करतात. माझ्या मदतीला असे काही बरेच लोक आहेत की जे चांगल्या विचारानं जोडलेले आहेत. लक्षात घ्या, पैशानं जोडलेला माणूस किती काळ आपल्याजवळ टिकून राहील हे नाही सांगू शकत मी, पण चांगल्या विचारानं जोडलेली माणसं कायम आपल्यासोबत राहत असतात. तर काही चांगल्या विचारानं जोडलेली माणसं आहेत मी की ते मला या सगळ्या कामात मदत करतात. आणि मग काय म्हणतात ना की आपण, माझं नाव होत चाललंय, पण त्या नावापाठीमागे, या सेवेपाठीमागे, या कामापाठीमागे बऱ्याच लोकांचं योगदान आहे. याबद्दल मी तुम्हाला पुढे विचारणारच आहे, पण आधी मला पूर्णपणे तुमच्या संस्थेची बद्दल माहिती पाहिजे. मुलींना गायनही शिकवता, मुली घडवतात, तर संस्थेमध्ये असणारे काहीतरी कडक नियम असतील ज्याशिवाय मुली एवढ्या शिस्तबद्ध वागू शकत नाहीत. कारण कुठल्याही व्हिडिओत पाहिलं ना, ज्या मुली तुमच्या क्षेत्रात गायला थांबलेल्या असतात त्या मुलींचा एक जो आपली फोकल लेंथ असते ती समाजाकडे कधीच नसते. आणि मी स्वतः ऑब्झर्व केलं आहे, म्हणून मी आज सांगते. आणि खूप दिवसांपासून म्हणजे माझ्या मनात ही गोष्ट होती की नाही, ते शेजारच्या गायकाकडेही पाहत नाहीत. तर या आहेतच स्वतः साक्षीला, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? स्वतः तर मुलींना अगोदर त्यांची जबाबदारी समजावून सांगणं की बाळांनो, आपण खूप चांगल्या क्षेत्रात आहोत. वारकरी संप्रदायाचं क्षेत्र हे खूप पवित्र आहे, त्याच्यात आपण आहोत. तर त्या क्षेत्राला समजून घेणं अगोदर, आणि आपण स्वतः जबाबदारीला राहणं. आणि त्यांच्या या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडण्याकरता आम्ही संस्थेमध्ये काही गोष्टी अशा ठरवल्यात की मुलींना अजिबात मोबाईल द्यायचा नाही. तर आम्ही त्यांना कसल्याच प्रकारे मोबाईल देत नाहीत. आणि आम्ही ग्रामीण भागात आहोत ना, आपली संस्था ग्रामीण भागामध्ये आहे, त्याच्यामुळे असं शहरीकरणाचा काही प्रभावच नाही इथे. इथे झोपेतून उठलं की पहिले मंदिर, नंतर भजन, दिसलं तर माझं तोंड, याच्या पलीकडे कोणीच नाही दिसणार त्यांना. आणि जेव्हा आपण बाहेरची एखादी गोष्ट पाहतो ना, तेव्हाच आपल्या मनामध्ये ती गोष्ट येत असते किंवा त्याबद्दलचा विचार. मग इथे उठले की जर भजनच दिसत असेल, उठलं की मंदिरच दिसत असेल, तर यांच्या मनामध्ये कंटिन्यू सातत्यानं सात्विक विचार निर्माण राहतात. आणि समाजामध्ये काय चाललंय, आपण काय जगलं पाहिजे, एक मुलगी आहोत आपण, आपल्या नजर कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी थोडे बहुत आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काही गोष्टींपासून तुम्ही मुलींना अलिप्त ठेवलं, जाणीवपूर्वक ठेवलेलं आहे ते. कारण आपण आज पाहतोय की मोबाईलचा किती दुष्परिणाम आहे. म्हणजे चांगलं आहे ते, पण माणसं त्याच्यातून चांगलं घेत नाहीत. ते पण आज आपण पाहतोय जनरली की दिवसभरात चांगल्या बातम्या कमी कानावर येतात आणि चुकीच्या जास्त येतात. मग त्याचा जो होणारा परिणाम, मग त्याच्यापेक्षा
मोबाईल जर हातात आला तर सगळं चांगलं घेतील त्याच्यातून, असं थोडंच आहे. ते पण आहे, बरोबर. आज आई वडील, आम्ही कीर्तनाला बाहेर गेल्यानंतर लोक सांगतात की दीदी आमच्या पुराण मुलीनं मोबाईल सोडला पाहिजे, मोबाईल शिवाय राहिलं पाहिजे, असं काहीतरी सांगा. म्हणजे हे का, ही वेळ का आली, तर ते तेवढे मोबाईलच्या आहारी चाललेत. त्याच्यामुळे तीच गोष्ट आम्ही इथे बंदी केलेली आहे की मोबाईल वापरायचा नाही. कोणाकडे कोणीच मोबाईल वापरत नाही. अशा विश्वासपात्र म्हणजे म्हणण्यापेक्षा म्हणजे काही इतरांवरती विश्वास नाही असा काही भाग नाहीये. पण माझे काही कामं वगैरे असतात, मी जर बाहेर गेले तर अशा ठराविक काही ज्या मुली आहेत की ज्या मला माझ्या कामामध्ये मदत करतात, 1-2 मुलींकडे ठेवलेला मी मोबाईल. बाकी पूर्ण अलाउड कुणालाच नाही मोबाईल, बंदी आहे. ही गोष्ट पूर्ण कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातही तुम्ही इतक्या छान मुली घडवताय, शिस्तबद्ध मुली आहेत, आता संस्थाही घडवताय, मुली चांगल्या शिकवताय, स्वतः कीर्तन प्रवचन कथा करताय, आणि आताही तुम्ही मंदिराचं काम काढलेलं आहे. तर हे नक्की मंदिराची जी संकल्पना आहे ती काय? मंदिराबद्दल सांगेन मी. सद्गुरू कल्याण स्वामी महाराज नावाचे महात्मे या भूमीमध्ये होऊन गेले. कल्याण स्वामी महाराज त्यांच्याच परंपरेमध्ये आम्ही आहोत. महाराजांची संजीवन समाधी आहे. मला वर्ष सांगता येणार नाहीत, पण असंच आमच्या जुन्या लोकांच्या तोंडून ऐकलेलं की 1100 वर्षापूर्वीच्या सगळ्या गोष्टी आहेत. महाराजांची संजीवन समाधी आहे, आणि महाराजांच्या नंतर त्यांचे जे उत्तराधिकारी संन्यासी लोक होऊन गेले, त्यांची परंपरा, त्यांच्यानंतर होऊन गेलेले महात्मा मंडळी, त्यांच्या पण समाध्या आहेत तिथे. तर हे जे देवस्थान आहे खूप जुनं, आणि मग माझ्या मनात एक गोष्ट नेहमीच असायची बालपणापासून की संस्थान जुनं आहे, मंदिर छोटं आहे, याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. कसा होईल, काय होईल, काही माहिती नाही, पण मनात एक तळमळ असायची की जीर्णोद्धार झाला पाहिजे. तर त्या तळमळीला एक सूर सापडला, आणि त्यातून मग माझ्या मनातला विचार मी मांडत गेले की मला संस्थांचा जीर्णोद्धार करायचा. त्यातून काही लोक मदतीला आले, काही लोक मार्गदर्शन करण्यासाठी भेटले, आई वडिलांचा आधार, सपोर्ट. 2 भाऊ आहेत माझे, ते पण खूप छान आहेत. तर त्या दोघांची मदत, सहकार्य, त्यातून मग हा जीर्णोद्धाराचं काम आम्ही हाताशी धरले. 2018ला आम्ही भूमिपूजन केलं. आम्ही आमचे मोठे भाऊ मानतो, अक्रूर महाराज साखरे. तर साखरे बाबांचं कीर्तन झालं. महाराष्ट्रातली सगळी महात्मा मंडळ, जिथपर्यंत माझा संपर्क होता तिथपर्यंत, म्हणजे आमच्या जिल्ह्याचे भूषण सुद्धा महात्मा महापुरुष आले होते, जसं की नारायणगडचे महंत, भगवानगडाचे प्रतिनिधी, ही सगळी मंडळी आली होती त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला. आणि यूट्यूबवरती सुद्धा आम्ही तो कार्यक्रम सोडलेला आहे, आपल्या कल्याण स्वामी संस्थानच्या चॅनलवरती. मग आता परत जीर्णोद्धार झाल्यानंतर मंदिर म्हणजे अजून काम चालू आहे, ते काम करत आहोत आम्ही जीर्णोद्धाराचं. आता मंदिर बनवलंय, बाकी इतर आवाराचं काम चालू आहे. आणि मंदिराचे उत्तराधिकारी पूर्णपणे तुम्हीच? माझे भाऊ आहेत, ईश्वर स्वरूप चैतन्य महाराज, ते संस्थानचे उत्तराधिकारी आहेत, ते मठाधिपती आहेत. मी त्यांच्यापेक्षा वयानं मोठे आहे, ते माझे 2 नंबरचे भाऊ आहेत. पण म्हणजे आता तुम्हाला असं वाटेल की मी असं संन्यास वेश का धारण केला, तर बालपणापासूनच असं कधी प्रपंचाबद्दल किंवा गृहस्थ जीवनाबद्दल, आपण गृहस्थ जीवन जगलं पाहिजे असे विचार मनात नाही आले. का नाही आले, तर हे देवस्थानचं वातावरणच असं आहे इथे की उठलं की मंदिर, भजन, नामस्मरण, पोथी पुराण, ग्रंथ वाचन, या सगळ्या अशा या वातावरणामुळे आपण एक म्हणत नाही का की आपल्या आजूबाजूला जसं वातावरण असतं तसे विचार आपल्या मनात निर्माण होत असतात. मग तसं असं वातावरण नसल्या कारणानं, किंवा असं म्हणत आपण ईश्वर काही लोकांना निवडत असतो विशिष्ट कामासाठी, तर परमेश्वरानंच कधी ते विचार मनात येऊ दिले नाही, आणि मलाही कधी वाटलं नाही की आपण ग्रस्त जीवन जगलं पाहिजे म्हणून. आणि याबद्दल कधी संन्यासी जीवन जगण्याबाबत तुमच्या कुटुंबाची काय मानसिकता काय होती की ज्यावेळी तुम्ही घरी सांगितलं? खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजते की एवढे छान आई वडील मला मिळाले की ज्यांनी आत्तापर्यंत कधीच कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी मला क्रॉस केला नाही. म्हणजे तुम्ही मला संन्यासी राहणं ही काय चांगली गोष्ट आहे का, तर ती मला आवडणारी गोष्ट आहे, मग ती माझ्यासाठी चांगलीच आहे. हो. आणि त्यातून कुणाचं नुकसान नाही, सामाजिक स्तरावरही कुणाचं नुकसान नाहीये, सामाजिक रीतिरिवाजांचं काही नुकसान नाहीये. मग माझ्या आई वडिलांनी मला विरोध नाही केला या गोष्टीसाठी, पण ते कायम माझ्यासोबत राहिले आणि अजूनही माझ्यासोबत आहेत.
माझ्या प्रत्येक गोष्टीला ते मला सपोर्ट करतात. फक्त एकच सांगणं असतं, बाळा की आपण या प्रवासाला निघालेलो आहोत, फक्त सांभाळा. आजकाल कसं होतं, समजा एखादी मुलगी म्हणलीच की मला लग्न नाही करायचं, तर तिला तिचे आईवडील काय म्हणतात, आईवडिलांचंही लांब राहू द्या, पण तिला तिचे जे नातेवाईक असतात, जवळची माणसं असतात, ती म्हणतात तुला म्हातारपणी कोण सांभाळेल. हा मोठा प्रश्न असतो की पुढचं काय. म्हणजे आता तुम्ही म्हातारपणाची चिंता करताय की त्यावेळेस काय होईल. मग तुम्हाला त्यावेळेस कोण असं म्हणलं नव्हतं का की तुम्हाला नाही, एक गोष्ट बरोबर आहे की एखादी मुलगी जर म्हणत असेल की मला लग्न करायचं नाही, मला असंच राहायचं आहे, आणि त्यांच्या आईवडिलांचं पण बरोबर आहे की बाळा तुला म्हातारपणी कोण सांभाळेल. आता हा प्रश्न तर आमच्या आईवडिलांच्या पण मनामध्ये येणं साहजिक आहे. हो. पण त्यांना हा प्रश्न उद्भवलाच नाही का, तर मुळात आम्ही त्या परंपरेतच आहोत. अगोदर पण आमचे चुलत आजोबा संन्यासी होते, त्याच्या अगोदर त्यांचे पूर्वज संन्यासी होते, ही परंपरा. पण मला एक बॅकग्राऊंड आहे, एक आधार आहे की हे देवस्थान आहे. फक्त कुठेतरी 4 भिंतीच्या आत राहणार एक कुटुंब, त्या कुटुंबातली मुलगी बिना लग्नाची राहते, तसा विषय नाही माझ्या जीवनामध्ये. त्या बाबतीमध्ये ईश्वराची कृपाच म्हणावी लागेल की एक संस्थांचा आधार आहे. भाऊ आहेत माझे स्वतः उत्तराधिकारी संस्थांचे, त्याच्यामुळे ही काळजी मला व्यक्तिगत नाही भासली. आणि म्हणजे जर इतर लोकांच्या जीवनामध्ये, मुलीच्या जीवनामध्ये असं जर कोणी म्हणत असतील तर त्या आईवडिलांचा प्रश्न तो साहजिक आहे, आणि तो विचार करूनच पुढे चाललं पाहिजे असंही मला वाटतं. व्यक्तिगत हे माझं मत आहे. मुलगी संप्रदायात असेल किंवा स्पिरिच्युअल फील्डमध्ये असेल नसेल तरी हा प्रश्न उद्भवतो. पण सात्विक वातावरण असेल तर तुम्ही म्हणताय तसं गृहस्थी जीवनाच्या विचार मनात येत नाहीत गृहस्थी जीवनाचे. पण मुलगीला समजा त्या मुलीला संप्रदायाबद्दल किंवा धर्माबद्दल काहीच ज्ञानच नाही आहे आणि ती मुलगी म्हणते की मला लग्नच करायचं नाही, तर अशा वेळी काय करायला पाहिजे? आता सांप्रदायिक जीवनामध्ये मुलगी नाही आहे आणि ती म्हणते मला लग्नच करायचं नाही, तर त्या बाबतीमध्ये असं माझं मत आहे की मग आपण बिना लग्नाचे कशासाठी राहतोय, हा एक मुद्दा आपण स्वतः ठरवला पाहिजे. ध्येय पाहिजे की मला या गोष्टीसाठी, मला एक देशसेवेसाठी वाहून घ्यायचं आहे किंवा मला समाजसेवेसाठी वाहून घ्यायचं आहे. तुम्ही जर ध्येय वेडे असाल, तुम्हाला एक समाजहिताची, राष्ट्रहिताची, देशहिताची जर कुठली गोष्ट करायची असेल तर त्याच्यासाठी मी म्हणजे मला आवडेल ती गोष्ट. पण काहीच ध्येय नाही आहे तर आपण उगीच तसं राहतोय, तर त्या बाबतीत मी काही मत नाही मांडू शकत त्या बाबतीमध्ये, कारण तो प्रत्येकाचा प्रश्न येतो. स्वतः आता यातूनच तुम्ही आजकाल जे नवीन कीर्तन शिकतायत किंवा नवीन नवीन कीर्तनकार आहेत, मुलगा असो मुलगी असो, त्यांना तुम्ही यातून काय सांगाल? जे नवीन नवोदित कीर्तनकार, कथाकार जे बनत आहेत ना, त्यांना सगळ्यात पहिले सांगेन मी की आपल्या संप्रदायाला थोडंसं आपण सांभाळून चाललं पाहिजे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणावर श्रद्धा ठेवली पाहिजे आणि संत विचारांना आपण समाजापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पोहोचवत असताना ते आपण जगण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिली सुरुवात तर आपल्यापासूनच असली पाहिजे. मग छोट्या छोट्या गोष्टी असतात की आई वडिलांचं दर्शन घेणं असेल, आपल्या गुरूंच्या चरणावर श्रद्धा ठेवणं असेल, तर या गोष्टी आपण अगोदर जपल्या पाहिजेत, नंतर इतरांना सांगितल्या पाहिजेत. ते पण आणि चांगल्या गोष्टीमध्ये आपण चालत राहा, फक्त चांगुल पण सांभाळत राहा, एवढं सांगेन मी. आणि एक कीर्तनकार आहे समजा, तर कीर्तनकाराने कीर्तन करण्याकरिता त्याच्या कोणत्या कोणत्या गोष्टी क्लिअर पाहिजेत? समजा भागवत असेल, भगवद्गीता आहे, रामायण, महाभारत, वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून तो किती परफेक्ट पाहिजे एक कीर्तनकार? कीर्तनकारासाठी महाराष्ट्रातल्या संतांचं जे साहित्य आहे त्याचं वाचन पाहिजे आपल्याला पूर्ण, आणि भगवद्गीतेचा अभ्यास पाहिजे, कारण आपल्याकडे कीर्तनात घेतल्या जातं भगवद्गीता, रामायण, भागवत, आपल्या महाराष्ट्रातले सगळे संत, त्यांची चरित्र, तुकोबारायांचा गाथा, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, नित्य हरिपाठ, तर हे जे साहित्य आहे संत साहित्य, त्याचं वाचन पाहिजे आपल्याला. ज्ञानेश्वरीचा विषय निघालाच तर एका प्रश्नाचं मनापासून उत्तर द्या की ज्ञानेश्वरी तुमच्यासाठी काय आहे? ज्ञानेश्वरी माझ्यासाठी श्वास आहे. श्वास तसं नाही, म्हणजे काही अनुभव असतात तसे, साधकाने अनुभव सांगायचे नसतात असे मोठे लोक म्हणतात,
पण ज्ञानेश्वरीच्या संदर्भातला काहीतरी एक अनुभव मला सांगा. ज्ञानेश्वरीच्या संदर्भातला अनुभव सांगायचा असा की लहानपणी खूप, आता म्हणजे जास्त वेळ मिळत नाही पारायण करायला, पण जसा वेळ भेटेल तसा करत राहते मी. पण पहिले लहानपणी खूप पारायण केलेले ज्ञानेश्वरीचे. आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना किंवा त्याच्यामध्ये भगवद्गीतेचे पण श्लोक आहेत, तर ते श्लोक वाचत असताना काही काही गोष्टी मला जमायच्या नाही. तर आईनं सांगायचं, बेटा ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या फोटोचं दर्शन घ्या आणि त्यांनाच प्रार्थना करा की मला हे वाचता आलं पाहिजे माऊली. तर मग आईनं सांगितल्यानंतर मी तसंच करत गेले, नमस्कार करणं, प्रार्थना करणं की माऊली मला हा श्लोक वाचता येत नाही, मला तर तुम्ही शिकवा. तर ही श्रद्धा ठेवत गेले. आणि ज्ञानेश्वरी वाचनाचा किंवा ज्ञानेश्वरीच्या सानिध्याचा प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये एक सुंदर अनुभव असतो. तसं तर ज्ञानेश्वरीचा प्रत्येक साधकाच्या जीवनात, ज्ञानेश्वरी वाचताना जीवनामध्ये खूप चांगलाच अनुभव आहे. असे अनेक अनुभव आहेत. तर माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी स्वतः समाधानी किंवा अभ्यासामध्ये मला प्रोग्रेस वाटणं किंवा काही आपल्या एक सुप्त इच्छा असतात छोट्या छोट्या, त्या पूर्ण होणं. आता त्या म्हणजे सगळ्याच आपण शेअर करू शकत नाही, ते आहे. तर असे खूप चांगले अनुभव आहेत. आणि दुसरा विशेष एक अनुभव सांगते की आपल्या संस्थेमध्ये संध्या ढाकणे नावाची एक मुलगी आहे, म्हणजे ती 4थीच्या वर्गापासून आहे आपल्याकडे. आणि एवढी खोडकर ना, बापरे, भयंकर खोड्या, शांत 1 मिनिटही बसणार नाही. आणि तिला मी सारखं सांगणार, अगं बाळा तू थोडीशी शांत राहा, अभ्यास कर. अभ्यास करणार पण खोड्या पण तेवढ्याच करणार. मग एक दिवस आले, दीदी मी खूप ठरवते की मला खोडी नाही करायची, पण माझ्याकडनं खोड्याच होतात, मी काय करू. मी म्हटलं बाळा तू आता काय कर, तू ज्ञानेश्वरीचं पारायण कर. मग आपलं मंदिर आहे, मंदिरामध्ये त्यानं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. आणि सत्य घटना, ती प्रचंड खोड्या करणारी मुलगी एवढी शांत झाली की आता अभ्यासामध्ये पण तिची आता रुची वाढली. पहिले अभ्यासात मन लागत नव्हतं तिचं, आता अभ्यास पण करते आणि खोड्या पूर्ण थांबलेल्या आहेत तिच्या. आता एक समजदार मुलीसारखी असते माझ्यासोबत. हा वैयक्तिक अनुभव झाला. पण असं खूप वेळा होतं की काही मनात अडचण निर्माण होते, मनात नाही पण एक घालमेल म्हणतो आपण त्याला, वैचारिक घालमेल, की ज्याच्या उत्तर आपल्याला कोणती व्यक्ती देऊ शकत नसते. मग आपण साहजिकपणे एखादा सांप्रदायिक माणूस ज्ञानेश्वरीला ते उत्तर म्हणजे मागतो. तर असा कोणता प्रसंग आहे का की जो तुम्हाला सगळ्यांना सांगण्यायोग्य वाटतो की अशी परिस्थिती झाली? एक ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे पूर्ण प्रचंड ज्ञान आहे. तिथे आपण म्हणजे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ते माऊलींचं स्वरूप आहे ज्ञानेश्वरी. त्याच्यातून जो अनुभव घेईल त्याच्यासाठी तो नवीन अनुभव असणार आहे, प्रत्येकासाठी नवीन असणार आहे. ज्याला जे हवंय त्याला ते मिळतं त्याच्यामध्ये. तर माझ्या स्वतःच्या अनुभवात किंवा मला त्यातली आवडलेली, आता तसं तर मला आवडलेली हा शब्द सुद्धा खूप लहान आहे. तर माऊलींनी जी गुरुनिष्ठा आणि गुरुभक्ती सांगितलेली प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला, गुरुबद्दलचं जे प्रचंड सद्भाव आहे, जे समर्पण आहे, ती गोष्ट खूप भावते माझ्या मनाला. आणि असं वाटतंय की त्या पटीत आपण पण कमी आहोत, मग आपण पण तो प्रयत्न केला पाहिजे. ते आहेच. जातोल न जातोल हा भाग वेगळा, पण तो भाव आपल्याकडे असला पाहिजे. गुरुबद्दलच्या श्रद्धेचा, गुरुबद्दलच्या समर्पणाचा. किती माऊली एवढे श्रेष्ठ असताना एक श्री गुरुबद्दल, सद्गुरूबद्दल काय भाव आहे माऊलींचा, ती मला आवडलेली गोष्ट आहे किंवा मला खूप आवडते ती गोष्ट. आणि आज कीर्तनकाराने, प्रत्येक कीर्तनकाराने आपल्या स्वतःच्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीला किती महत्त्व दिलं पाहिजे? खूप प्रचंड दिलं पाहिजे, खूप जास्त. म्हणजे मी मगाशी बोलले ना, ज्ञानेश्वरी माझा श्वास आहे, तर ते प्रत्येकासाठीच असलं पाहिजे. ते कीर्तनाचा श्वास आहे, त्याच्याशिवाय कीर्तन हे पूर्ण वाटणार नाही, किर्तन करणाऱ्यालाही समाधान वाटणार नाही, ते पण ऐकणाऱ्यालाही नाही. कारण जी एक ओवी आपण बोलतो त्या ओवीतूनच खरं वातावरण तयार होत असतं. एक भरीवपणा येतो, एक वक्त्याला श्रोत्याला समाधान मिळतं. हां, मग आता पहिल्यापासून कीर्तन करताना, लहानपणापासून तुम्ही म्हणताय की मी 12व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं होतं, मग तुम्हाला जास्त गोडी पहिल्या वेळी कोणत्या ग्रंथाची वाटली होती? की गाथा आहे, भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे? त्यावेळेला मी बऱ्याच ग्रंथांचं पारायण करायचे, म्हणजे ज्ञानेश्वरीचं पण करायचे. काय कुणास ठाऊक माहिती नव्हतं मला, पण सगळे ग्रंथ आपल्या वाचनात असले पाहिजेत असं कोणी विशेष सांगायला नव्हतं.
पण एक आंतरिकच एक भाव असायचा. मग ज्ञानेश्वरीचं वाचन, तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण, विशेष वाटेल तुम्हाला नामदेवरायांच्या गाथ्याचं पण पारायण मी करायचे, तेव्हा दासबोधाचं पण पारायण करायचे. मंदिराच्या परिसरात बसून करायचे मी सगळं लहानपणापासूनच. हा, म्हणजे आमचं मठ, आम्ही मठात राहतो ना, तर मठामध्ये आम्ही लहान असताना आमच्या गावात जुने वयोवृद्ध लोक होते. मग ते जुन्या काळात असं होतं की ते श्रावण महिन्यामध्ये पोथी लावायचे. मग पोथी ऐकायला संध्याकाळच्या वेळेला गावातले लोक दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी आपलं जेवण वगैरे करून हातात कंदील घेऊन यायचं. उजेडाचे पण अशी विशेष व्यवस्था नव्हती त्या काळामध्ये. तर मग ते सगळे लोक पोथी ऐकायला बसायचे, आम्ही पण ऐकायला बसायचो. मग त्यातूनच गोडी निर्माण झाले. म्हणजे वातावरणाचा प्रभाव पूर्ण वातावरणाचा पूर्ण प्रभाव आहे. हिंदू धर्मामध्ये 4 पुरुषार्थ आहेत आणि स्त्रियाही या पुरुषार्थ प्राप्त करण्याकरिता झटतायत. म्हणजे कुठल्या, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात स्त्री अव्वल आहे, पुरुषांच्या खांद्याने खांदा लावून काम करते. पण आज मला हा प्रश्न विचारायचा आहे की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ म्हणजे पैसा. तर आज जेव्हा आपण कीर्तनामध्ये पैसा हा विषय येतोच, कीर्तनात जेव्हा पाकिट मागितलं जातं त्यावेळी समाज ते पाकिट देताना संकुचित होतो. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता माझं व्यक्तिगत मत असं आहे की कीर्तनकार कीर्तनासाठी जातात, त्यांना मानधन देतात लोक. तुकोबारायांचं म्हणणं असं आहे की मानधन आपण नाही घेतलं पाहिजे किंवा कीर्तनाच्या बदल्यात पैसा घेऊ नये. पण मी आपल्याला जर काही चांगली कामं करायची असते, म्हणजे मी तुकोबारायांच्या मताचं खंडन करते असं पण नाही, तेवढी माझी पात्रता नाही. पण आपल्याला जर काही चांगलं काम करायचं असेल तर ते पैशाशिवाय होणार नाही. जसं की आता आम्ही मंदिर बांधण्याचं काम करतोय, एक संस्था चालवतोय, हे पैशाशिवाय तर होणार नाही. बरोबर. एका ठिकाणावरून दुसऱ्या गावी आपल्याला कीर्तनासाठी जायचं, आज वाहनांची गरज आहे. मग ती गाडी, त्याच्यासाठी ड्रायव्हरचा पगार, गाडीचं डिझेल, गाडीचा मेंटेनन्स, ह्या गोष्टीसाठी तर पैसेच लागणार आहेत. मग हे आपण कसं करणार? आणि पूर्वीची अशी गोष्ट होती की पूर्वीचे जे साधू संतांचे आश्रम होते, मठ होते, त्याला राजाश्रय होता. त्यांच्या पूर्ण खर्चाची जबाबदारी ते राजा घेत होता. पण आज तशी व्यवस्था नाही. त्याच्यामुळे आपल्याला जेवढ्या गोष्टींची गरज आहे, जिथपर्यंत गरज आहे की आपला उदरनिर्वाह पाहून आपलं जे काम ठरवलेलं आहे ते काम होतंय, तेवढं मानधन समाजानं ना हरकतपणे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे नागडोळे न मोडता किंवा कुठला द्वेष, तिरस्कार व्यक्त न करता जर ते आपल्याला आनंदानं देत असते तर हे व्यक्तिगत माझं मत आहे, ते आपण स्वीकारलं पाहिजे. आजकाल आपल्या धर्मामध्ये जे सण येतात, आता दुर्गादेवी आहे, गणपती होते, गणपतीत मोठ्या प्रमाणात ऑर्केस्ट्रे भरवले जातात. एका ठिकाणी कीर्तनही असतं, काही ठिकाणी ऑर्केस्ट्रे असतात. ऑर्केस्ट्रे आणि कीर्तन दोन्हीकडे आपल्याला कला सादर करायची. पण कसं होतं, ऑर्केस्ट्रामध्ये देताना आयोजक पैशाचा विचार करत नाही की तुम्हाला लाखभर पैसा द्यावा लागतोय का अजून किती द्यावे लागत आहेत. पण कीर्तनामध्ये देताना आयोजक हा विचार करतात की हे देवाचं नामस्मरण करतायत तरी एवढे पैसे का मागतायत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पहा, ऑर्केस्ट्रा वगैरे भरवतात, ते त्यांची कला आहे आणि त्या कलेच्या जेव्हावर ते फक्त स्वतःचं पोट भरतात. आणि इकडे कीर्तन वगैरे म्हणजे कीर्तन लोक करतात, तर ती एक साधना आहे गणपती बाप्पांच्या समोर, एक आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम की ज्या माध्यमातून मनामध्ये कुठल्याही प्रकारचं विकृती निर्माण होणार नाही. एक चांगला धार्मिक पारंपरिक कार्यक्रम कीर्तन आपल्या गणपती समोर होत आहे. तिथे आपण पैसे देताना मनामध्ये कुचराई नाही ठेवायला पाहिजे असं मला वाटतं, नको ठेवायला तसं. आणि चांगल्या कामासाठी पैसे जात आहेत आपले, समजा. बरोबर आहे. आता तुम्ही म्हटला की आम्हाला राजाश्रय नाही, आजकाल कोणत्याच आश्रमाला, कोणत्या मठाला राजाश्रय नाही. मग लॉकडाऊनमध्ये तुम्ही ह्या गोष्टी कशा हँडल केल्या होत्या? कथा कीर्तनाच्या माध्यमातून जी अशी काही ठराविक गावं जोडलेली असतात, आपण माणसं जोडलेली असतात, आणि मग आपल्या चांगल्या विचाराच्या माध्यमातून चांगल्या विचाराची जी माणसं जोडलेली आहेत ती त्यावेळेला कामी आली. त्या लोकांनी मदत केली. मग कधी धान्य पाठवून देणं असेल, कुठली अडचण विचारणं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीला फेस करत गेलो. मग त्या काळी तुम्ही संस्थेवरच होता, त्या काळी वेगळी तुमच्याशी साधना काय होती? की त्या काळामध्ये ग्रंथांचं वाचन आणि नामस्मरण
या गोष्टी मी केल्या. किती मुली होत्या त्यावेळी? त्यावेळी बऱ्याच मुली होत्या. असा आकडा नाही सांगता येणार, संख्या नाही सांगता येणार, हां. पण बऱ्याच मुली होत्या त्या काळात. मग त्या काळात जास्त साधना झाली तुम्हाला असं वाटतं? हा, एक रोजचा प्रवासाचं जे भटकणं आहे ना, जे फिरणं आहे ना, तर आपण कधीतरी आपण म्हणतो ना की आपण कधी थांबून पण पाहिलं पाहिजे. हो. एक वाक्य आहे पहा, आपण पळतो किती यापेक्षा आपण थांबतो कधी, हां. ही पण गोष्ट फार महत्त्वाची असते आपल्या जीवनामध्ये. तर लॉकडाऊननं ते शिकवलं आपल्याला की आपण थांबल्यानंतरही आपली काय परिस्थिती आणि आपण आता चालतोय तर आपली अवस्था काय, या दोन गोष्टीतला फरक त्या काळात कळाला. आता तुम्ही कीर्तनाचं मानधन हे घेता आणि कीर्तन झाल्यानंतर ते देणगी ही मंदिरासाठी मागता, तर ती कन्सेप्ट काय? खरं तर हा बऱ्याच लोकांना प्रश्न असेल की कीर्तनाचं मानधन देतात लोक मला, आणि कीर्तन झाल्यानंतर कीर्तनामध्ये मी लोकांना देणगी पण मागते संस्थांसाठी. तर सगळ्यात पहिला मुद्दा की आम्ही एका 1100 वर्षापूर्वी देवस्थानचा जीर्णोद्धार करत आहोत. ह्याच्यासाठी कुठली राजकीय शासकीय मदत नाही, आणि मदत नाही म्हणून मी कुठं कुणावर नाराज आहे असा पण काही विषय नाहीये. फक्त आपल्याला तिकडनं मदत नाही, मग आपण सांप्रदायिक लोकांकडनं ज्या लोकांना ज्ञानोबा तुकोबा कळतात, संप्रदाय कळतो, अशा लोकांच्या रुपयातून सुद्धा रुपयाच्या देणगीतून आपण हे काम करू शकतो. म्हणून आम्ही लोकांना देणगी मागत गेलो. आणि दुसरा विषय असा आहे की ज्या परंपरेत आहोत आम्ही, आमची नाथ परंपरा आहे, कल्याण स्वामी महाराज हे नाथपंथी होते. तर या परंपरेमध्ये भिक्षा मागणं हा आमचा धर्म आहे, हे आमचा रिवाज आहे, आमची परंपरा आहे. आमचे आजोबा सुद्धा भिक्षा मागत होते, आणि आजही आमच्या स्थानिक लोकांना अशी सवय आहे. आमचं देवस्थान म्हणजे गावचं गुरुघर आहे, आमचं कल्याण स्वामी संस्थान म्हणजे आमच्या पूर्ण गावाचं गुरुस्थान आहे. आजही शेतामध्ये धान्य पिकल्यानंतर देवस्थानच्या नावाचं धान्य राशी बाजूला काढून ठेवण्याची पद्धत आहे आमच्या गावामध्ये. आमचे आजोबा होते गुलाबबाबा महाराज, ते संन्यासी होते. तर बाबा भिक्षा मागायला जायचे. कोणाच्या शेतामध्ये धान्य राशी झाली, धान्य तयार झालं की लोक बाजूला काढून ठेवायचे आणि वाट पाहायचे लोक की आज आपल्या इथं शेतामध्ये खळं भरलेलं आहे, आपण धान्य घ्यायला बाबा कधी येतील. बाबांना दिल्याशिवाय लोकांचे पोते त्यांच्या घरात जात नव्हते. मग हीच परंपरा आम्ही पण जपली. बाबांनी त्या काळामध्ये फक्त देवस्थानच्यासाठी धान्य मागितलं, पण आज काळ बदलला. माझी इच्छा झाली आपल्याला संस्थांचं मोठं बांधकाम करायचं आहे, ते पैशाशिवाय होणार नाही, पैशासाठी इतर कुठला सोर्स नाही आपल्याकडे. मग बाबांचीच भिक्षा, फक्त मी त्याचं रूप बदललंय की कीर्तनाला गेल्यानंतर लोकांना देणगी मागते, आणि त्या देणगीतून आपण पाहतोय की एवढं मोठं संस्थांचं बांधकाम झालेलं आहे. जवळजवळ 1 कोटीच्या घरात 1 कोटी रुपयापर्यंतचं बांधकाम झालेलं आहे, आणि आणखी 1-1.5 कोटींची गरज आहे आपल्याला. अजून तेवढं बांधकाम बाकी आहे, आणि ते बांधकाम पूर्ण होईपर्यंत मी मागतच राहणार आहे, देणगी जमा करतच राहणार आहे. ज्या दिवशी मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम होईल त्या दिवसानंतर कुणाला देणगी मागण्याची काही माझी इच्छा नाही आहे, किंवा त्याच्यानंतरही माझी मागणी बंद होणार आहे. पण जोपर्यंत मंदिराचं कळस बसत नाही, माझ्या मनासारखं संस्थांचं बांधकाम होत नाही, आणि इतरांकडून म्हणजे राजकीय शासकीय अपेक्षा न ठेवता ज्या लोकांच्या मनात पवित्र भाव आहे ती लोक मला देणारच आहे. देत असताना माझी सक्ती नसते की तुम्ही मला दिलंच पाहिजे म्हणून. दे सो दाता, नाही दे सो विदाता. सगळ्यांचे धन्यवाद मानत, 1 रुपया दिला त्याचे पण धन्यवाद, ज्यांना लाख रुपये दिले त्याचे पण धन्यवाद. देणगीतून आम्ही हे करत आहोत. आणि एक गोष्ट आहे की आपल्या देशात म्हणजे तेवढे मोठे आपण नाही आहेत, आणि तेवढं मोठं आपलं संस्थान पण नाही आहे, पण एक माझ्या मनातला भाव मांडते की राम मंदिराच्या बांधकामासाठी गावागावातून रुपया जमा केला, त्यातून एवढं मोठं की आपल्या देशाची ओळख आहे राम मंदिर. तिथे सुद्धा मागणीतूनच, दानातूनच, दक्षिणेतूनच ते सगळं उभं राहिलंय. भले आपण हे छोटं बांधकाम करत असू, ते असंच मागणीतून, दानातून, देणगीतून आपण हे बनवत आहोत. इथे व्यक्तिगत माझा काहीही स्वार्थ नाहीये. जो रुपया लोक मला देतात तो सगळ्या संस्थांच्याच कामी मी लावते. व्यक्तिगत मला काही परिवार नाहीये, त्याच्यामुळे मी कुठं वैयक्तिक खर्च करत असेल असा पण काही भाग नाहीये. मग आता या सगळ्या गोष्टी हँडल करत असताना, संस्था म्हणा, कीर्तन, कथा, मुलींना घडवताय, तर या गोष्टी हँडल करताना एक स्त्री म्हणून तुम्हाला काय आत्तापर्यंत अडचणी आल्यात किंवा अजूनही येत आहे? हे पहा, एक स्त्री हे सगळं काम करते, तसा विचार करता समस्या अडचणी खूप असतात.
म्हणजे मुलीच्या सुरक्षेच्या असतात, त्या कुठं चुकणार नाहीत याच्या असतात. व्यक्तिगत आपणही प्रवास करतो, छोटीशी भीती वगैरे या सगळ्या गोष्टी मनामध्ये असतातच. पण नामस्मरण असेल आणि आपण चांगलं करतो हा जो आत्मविश्वास असतो ना, तर ही एनर्जी म्हणजेच आपल्यासोबत असलेला ईश्वर. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे हा प्रवास आत्तापर्यंत कुठली अशी खूप मोठी स्ट्रॉंग अडचण माझ्या जीवनात आली नाही. पण काळजी असतेच आणि त्या काळजीपोटी देवालाच प्रार्थना करणं असतं, देवा हे सगळं तुझ्या भरोशावर सगळं चाललेलं आहे, हे तूच करून घे. मुली सांभाळतानाही अडचणी असतात, कुठं चुकतात का, पण त्यासाठी म्हणजे मोबाईल न देणं मी सुरुवातीला सांगितलं, असे काही बंधनं. संस्था चालवत असताना आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रूमला मुली जिथे वास्तव्याला आहे, जिथे वावरतात तिथे कॅमेरा बसवणं असेल, त्यांच्या सुरक्षेसाठी 4-2 सेविका आहेत आपल्याकडे, महिला सेविका, माझी आई आहे, माझे वडील आहेत. म्हणजे जी एक आपण प्रॉपर काळजी घ्यायला पाहिजे ना, ती सगळी काळजी घेतो. तरी पण थोडी बहुत चिंता तर असतेच आहे. आणि सगळ्यात शेवटी ईश्वरावरचा विश्वास तेवढा आहे. आणि या सगळ्या गोष्टी हँडल करत असताना तुम्हाला इनडायरेक्टली डायरेक्टली कोणत्या अशा व्यक्तींनी आत्तापर्यंत खूप सपोर्ट केला आहे, पण सोशल मीडियावर म्हणा किंवा प्रत्यक्षपणे तुम्ही त्यांना असं सांगितलं नाही आहे की तुम्ही होतात म्हणून मी आहे, अशा कोणत्या व्यक्ती? सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्या आईवडिलांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला. आणि दुसरे खूप अशी माणसं आहेत की ते माझ्या चांगल्या कामामध्ये त्यांचा सहभाग आहे. आता म्हणजे असं एक नाव घेणं माझ्यासाठी चुकीचं ठरेल का, तर अनेक लोक आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून एक माणूस संस्थेच्या प्रगतीसाठी म्हणजे स्वेच्छेनं, कुठं ते मानधनावरती माझ्यासोबत येत असा अजिबात विषय नाही. ते त्यांचा प्रपंच पाहून थोडासा वेळ काढून संस्थेसाठी देतात. ते मी सुरुवातीलाच बोलले ना की मी चांगल्या विचाराची माणसं जोडलेली आहेत. म्हणजे पैशानं जोडलेली माणसं किती काळ टिकतील हा भाग वेगळा, पण चांगल्या विचारानं जोडलेली माणसं कायम आपल्यासोबत असतात. तर अशी खूप सारी लोक आहेत. पण एखादं नाव घेण्यात एखादं नाव विसरण्याची शक्यता आहे, मनुष्यबुद्धी आहे आपली, त्याच्यामुळे असं व्यक्तिगत नाव न घेता खूप सारे लोक आहेत. मी संप्रदायातल्या अशा काही व्यक्तींची नावं सांगेन जे तुमच्या खूप जवळची आहेत, महाराष्ट्रात दिग्गज कलाकार आहेत आणि तुम्ही खूप कार्यक्रम त्यांच्यासोबत केले आहेत. तर तुमचं त्यांच्या बाबतीत काय ओपिनियन आहे ते आत्ता तुम्ही कॅमेराच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंतच पोहोचवा. तर पहिलं नाव असं आहे कैलास महाराज पवार. खूप छान. कैलास महाराज पवार, आम्ही त्यांना आमचे छोटे भाऊ मानतो. गोड कंठ दिलाय माऊलीनं आणि खूप सरळ स्वभाव आहे. कैलास महाराजांचा जो गायकीचा गुण आहे माऊलींच्या आशीर्वादानं असाच विकसित व्हावा. ज्ञानोबराय तुकोबारायांची सेवा त्यांच्या कंठातून घडावी आणि आमचे कैलास महाराज खूप मोठे व्हावेत, हीच माझी माऊलींच्या चरणी प्रार्थना असेल. आणि तुम्हाला जे सख्या बहिणीप्रमाणे मानतात ते कीर्तन सिद्धू सागर महाराज बोराटे, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सागर बाबा पण खूप सज्जन आहेत. आता तुम्ही असं एक नाव विचारत गेलात तर सगळ्या महाराष्ट्रातले युवा कीर्तनकार, गायनाचार्य हे सगळेच माझ्या जवळचे आहेत. पण मी प्रत्येकाचं नाव नाही, अशाच काहीतरी नाव आहे. तर सागर बाबांच्या बद्दल पण खूप चांगला भाव आहे माझा. सज्जन व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची सुद्धा सेवा, एक कीर्तनातून आपलेपणाचा जो भाव आहे, म्हणजे ज्ञानोबराय तुकोबाराबद्दलची जी आस्था आहे ते खूप छान आहे, ते खूप भावते मनाला. अशीच त्यांच्या वाणीच्या माध्यमातून सेवा घडावी, लोकांच्यापर्यंत चांगलं पोहोचावं. तिसरी व्यक्ती जगदाळे गुरुजी, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्या महाराष्ट्रात 2 जगदाळे गुरुजी मोठे नाव आहेत आपल्याकडे. एक आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव पंडित केशव गुरुजी जगदाळे आणि दुसरं व्यक्तिमत्व संप्रदायातलं म्हणजे आमचे हिवरेदास आबा जगदाळे. तर हे दोनही नाव वजनातली आहेत संप्रदायातली आणि त्या दोघांच्याही बद्दल प्रचंड आदर माझ्या मनामध्ये आहे, प्रचंड आदर, प्रचंड श्रद्धा की माझ्याकडे शब्द पण नाही आहेत. तर त्यांचं जे मोठं योगदान आहे संप्रदायाला, तर हे असंच म्हणजे त्यांना शुभेच्छा देणं ही सुद्धा माझी म्हणजे वाणी लहान म्हणावी लागेल मला. तर त्यांच्या त्या कार्याबद्दल मला प्रचंड श्रद्धा, प्रचंड आदर आहे आणि हा कायम राहणार आहे आणि हा कायम माऊलीने टिकून ठेवावा, ही माऊलींच्या चरणी माझी प्रार्थना. बरोबर आहे. आणि कसं आहे, आता जर मी सगळ्यांचीच नावं सांगत बसले तर तुम्ही किती सांगणार आणि मी किती विचारणार असं होऊ शकतं. मला फक्त एका प्रसंगाबद्दल सांगा. आत्तामध्ये तुमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता